टीचर या या. श्री नितुंजी बानगुडे सरांचा परिचय करून देणं म्हणजे सूर्यांचा परिचय करून देण्यासारखा आहे. एक तेजस्वी वक्ता म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मी केवळ महाराष्ट्रालाही म्हणत नाही, त्यांची ख्याती अखिल भारतीय जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत पोचलेलं हा एक नेतृत्व आणि हा एक वक्ता अनेक विद्यार्थ्यांना मोटिवेशन करून अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण केलेलं एक नेतृत्व आज आपल्या इथे आले. मी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खास करून मी सरांना विचारलं होतं, सर विषय कुठला घ्यायचा, तर सरांनी मला पूर्ण म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की येणारी पिढी, चला नवी पिढी घडवूया हा विचार घेऊन निघालेला हा एक वक्ता आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आजच्या सरांचा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आयुष्यात येऊन तसा कुठलाच भ्रष्टाचार करू नये, पण त्यातल्या त्यात वेळेचा भ्रष्टाचार तर अजिबातच करू नये. कारण खाल्लेला पैसा परत देता येतो, खाल्लेलं धान्य परत देता येतं, मात्र दुसऱ्याचा खाल्लेला वेळ काही परत देता येत नाही. माझ्याकडून इथं येण्यापूर्वी आपल्या बऱ्याचशा वेळेचा भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची माफी मागतो. पण तंत्रानं यंत्र जिंकता येतात. मन जिंकायची असतील तर मंत्र सापडावा लागतो. मन जिंकण्याचा मंत्र गवसला असला तरी गाडी नावाचं यंत्र कसं जिंकायचं याचं तंत्र मला अद्याप सापडलं नसल्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचताना उशीर झाला हे मी नमूद करतो. सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीनं आयोजित केलेला हा महेश नवमीचा कार्यक्रम, गेले 3-4 दिवस सातत्यानं आपण एका प्रबोधन पर्वामध्ये आहात. खरं तर जो समाज ज्याने राष्ट्रकार्याच्या उभारणीमध्ये आपलं प्रचंड मोठं योगदान दिलं आहे, ट्रॅडिशनपासून टेक्नॉलॉजीपर्यंत आणि कॉर्नर शॉपपासून कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्याने आपल्या कर्तृत्वाचा ध्वज जर फडकावला असेल तर तो आहे माहेश्वरी समाज. तो निव्वळ भारतभरच नव्हे तर आता जगभर विस्तारला आहे. मुंबईपासून मेलबर्नपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत आणि कलकत्त्यापासून कॅलिफोर्नियापर्यंत व्यापार उद्योगामध्ये हा समाज सगळ्यात जास्त अग्रेसर दिसतो. खरं तर सातत्यानं कार्यरत असणारा, सतत कार्यशील असणारा हा समाज राष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणूनच आपलं सगळ्यात मोठं योगदान देतो. या पाठीमागं खरं तर नेमकी कारणं काय असावीत याचा अनेक अभ्यासकांनी आणि संशोधकांनी सुद्धा मागोवा घेतला आहे. खरं तर एखादा व्याख्याता ज्यावेळी एखाद्या विषयावर जे काही यशस्वीतेची कारणं सांगतो ती सगळी कारणं मुळातच माहेश्वरी समाजात पहिल्यापासूनच अंतर्भूत आहे हे आपल्याला ते सगळं पाहिल्यावर लक्षात येतं. 16व्या-17व्या शतकामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार भारताचा कुणी जर सांभाळला असेल तर तो माहेश्वरी समाजानं सांभाळला, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.
त्यामुळं त्या काळापासून ते आतापर्यंत आणि इथून पुढच्या भविष्य काळापर्यंत या राष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान करण्याचं सगळ्यात मोठं कार्य आपण करत आहात आणि उद्याची पिढी सुद्धा ते तसंच करेल याची निश्चितपणे खात्री आहे. खरं तर पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. तुमच्या मनासारखं दुसरं या जगामध्ये सामर्थ्यशाली काहीही नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला बंधनं घालू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता आणि या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाचं सामर्थ्य कळालं त्याला यश कळालं. ही सहजसोपी संकल्पना आहे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचा होता. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं. पण प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा त्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड द्यावा. न्यायमूर्तींनी विनंती मान्य केली आणि त्याच वेळी त्या कैद्याला सांगितलं गेलं तुला फासावर चढवून नव्हे तर तुला विषारी सर्पाचा दंश करून मृत्यूदंड दिला जाणार आहे. त्या क्षणापासून त्या कैद्याच्या मनात विचार सुरू झाला की आपल्याला विषारी सर्पाचा दंश होईल आणि आपण मारले जाऊ. ज्या दिवशी मृत्यूदंड द्यायचा होता तो दिवस उजाडला. शास्त्रज्ञ पोचले, मृत्यूदंड देणारे पोचले. त्या कैद्याचे डोळे पट्टीनं बांधले गेले आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या 2 टाचण्या त्या कैद्याला टोचल्या आणि सांगितलं तुला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या तासाभरात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? फक्त त्याच्या मनात विचार सोडला होता तुला विषारी सर्पाचा दंश होणार आहे. तुमचं मन किती सामर्थ्यशाली आहे. तुम्ही तेच बनता जे तुमचं मन ठरवतं. तुमच्या बाबतीत तेच घडतं जे तुम्ही मनातून ठरवत असता. त्यामुळे तुमच्या वाट्याला काही येऊ द्या त्याला जग कारणीभूत नाही. तुमच्या वाट्याला जे येतं त्याला तुमचं मन कारणीभूत आहे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग माणसाला आयुष्य घडवायचं असेल तर सगळ्यात पहिली गरज कुठली आहे तर त्याचं मन घडवणं. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. मन घडवणं. ते कसं घडतं? ते संस्कारातून घडतं. संस्कार तुमच्या मनाला परिपक्व प्रगल्भ करत असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण दुर्दैवाची अलीकडची गोष्ट अशी आहे की सध्याचा समाज या संस्कार आणि संस्कृतीपासूनच पुरता दुरावलाय. ही सगळ्यात मोठी आमची वस्तुस्थिती आहे. म्हणजे साधारण 1990 पर्यंत आमची पिढी 2Gच्या रेंजमध्ये होती. त्याच्यावर प्रभाव माताजी आणि पिताजींचा होता. हे 2G. त्याच्यानंतर शिक्षणाचं महत्व वाढलं. तो शाळा महाविद्यालयात जायला लागला आणि 3G आला, गुरुजी. मग गुरूंचा प्रभाव सुरू झाला. पण नंतरचा काळ जसा आधुनिक झाला, उदारीकरणाचा झाला, जागतिकीकरणाचा झाला, 4G आलं, 5G आलं आणि त्याच्यावर प्रभाव टाकणारे अनेक घटक वाढले आणि संस्कार आणि संस्कृती या सगळ्यापासून तो लांब गेला. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. माता पित्याच्या संस्कारांचा प्रभाव पडायला हवा. सामाजिक नीतिनियमांच्या संकेतांचा प्रभाव पडायला हवा. त्याच्यावर परंपरांचा, धर्मसंस्कृतीचा, अध्यात्माचा प्रभाव पडायला हवा. दुर्दैवानं ते सगळे प्रभाव बाजूला झाले आणि या सगळ्याच्या अभावातून नवी पिढी वेगळ्या वळणावर जाऊ लागली. ही अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आम्हाला मन घडवणं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आता सांभाळावी लागेल. आम्ही आमच्या मुलांना अभ्यासाचं नियोजन शिकवतो. आम्ही आमच्या मुलांना व्यवसायाचं नियोजन शिकवतो. आम्ही आमच्या मुलांना आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो. पण ज्या मनातून त्याच्या भावनांच्या लाटा तयार होतात त्या भावनांचं नियोजन कसं करावं याचा समावेश मात्र जगाच्या कुठल्याही अभ्यासक्रमात नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एखादा व्यक्ती आत्महत्या करतो, नशिबानं वाचतो,
आजूबाजूचे विचारतात का? तो म्हणतो भावनेच्या भरात झालं. एखादा कोणाला तरी मारून टाकतो, शिक्षा देताना न्यायमूर्ती विचारतात का? भावनेच्या भरात झालं. या जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या भावनेच्या भरात घडलेल्या आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. का? तर त्या व्यक्तीला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. उद्याची पिढी घडवायची असेल तर आमची पहिली प्राथमिकता आहे की त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं त्याचं मन आपल्याला त्याचं घडवता आलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. राग कुठं तयार होतो? मनात. द्वेष कुठं तयार होतो? मनात. प्रेम कुठं तयार होतं? मनात. जिव्हाळा मनात. वात्सल्य मनात. माया मनात. स्वार्थ मनात. चांगलं वाईट जे काही निर्माण होतं ते मनात निर्माण होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. मन चंचल आहे. ते आत्ता इथं असेल, कदाचित आभाळात दिसेल, आत्ता इकडं उद्या तिकडं. ते इतकं चंचल आहे की त्या चंचल मनाला आवरणं, सावरणं आणि एका ठिकाणी केंद्रीभूत करणं ही माणसाची सगळ्यात महत्वाची प्राथमिकता आहे. माणसं अयशस्वी होतात कारण त्यांचा त्यांच्या मनावर ताबा नसतो. माणसं व्यसनी होतात कारण त्यांचा त्यांच्या मनावर ताबा नसतो. माणसं नको ते करतात याचं कारण त्यांचा त्यांच्या मनावर ताबा नसतो. तुम्हाला जर काही घडायचं असेल तुमचा मनावर ताबा हवा. तुम्हाला काही बनवायचं असेल तुमचं मन तुमच्या ताब्यात असायला हवं. मला कधीही प्रश्न पडतो, तो बलाढ्य अफजल खान महाराजांना भेटायला आलाय. बघता बघता महाराज खानाच्या कुशीत गेले आणि अफजल खानानं कट्यार महाराजांच्या मस्तकावर मारली. सरसर कर. एक क्षणभर महाराज विचलित झाले असते, क्षणभर गोंधळले असते. महाराजच काय स्वराज्याचा ग्रंथही आटोपला असता. पण मस्तकावर कट्यारीचा वार होऊन सुद्धा महाराज स्थिर राहिले आणि दुसऱ्या क्षणी वाघनख काढून त्यांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत. संकटांची भीती तुम्हाला मारून टाकते. ही भीती कुठे निर्माण होते? मनात. आणि तुम्हाला मागं खेचणारी, अपयशी करणारी एकच गोष्ट आहे, भीती. भीती सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात. राहुल बजाज एका ठिकाणी असं म्हणाले होते, नो रिस्क नो इश्क. प्रेमाच्या संदर्भात घेऊ नका, हे व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा आहे, आयुष्याच्या संदर्भात सुद्धा आहे. जो जोखीम पत्करतो तो यशस्वी होतो, जो जोखीमच पत्करत नाही तो यशस्वीच होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जोखीम पत्करायला तुम्हाला तयार कोण करतं? तुमचं मन. पण त्या मनातच जर भीतीचा ब्रह्मराक्षस असेल तर क्षमता असूनही तुम्ही काही करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मोहनदास करमचंद गांधी लहान होते, रात्रीचेच उठायचे. त्या काळात घरातच वॉशरूम बाथरूम नसायचं, त्यामुळे बाहेर अंधारात जावं लागायचं. प्रचंड भीती वाटायची त्यांना, प्रचंड. तसेच बसून राहायचे. आमच्या अलीकडच्या पिढीला सुद्धा भीती वाटते आणि आम्ही ती भीती वाढवतो, कमी नाही करत. बघा ना, घरात आई असते, मूल रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते. आईचं लक्ष नाही बघून ते मूल हळूच अंधाराच्या दिशेनं झेपावतं. आई पाहते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते मूल तिथूनच पाहतं. आई सांगत असते, नाही हा, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. जन्मजात धाडस त्याच्यात आहेच, त्याला शिकवावंच लागत नाही जोखीम घ्यायला. ते जन्मजातच आहे त्याच्यात. ते परत अंधाराकडे झेपावतं. आईचं लक्ष जात आहे. आई परत संतापते, हे सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. त्याच्यात जन्मजात कुतूहल आहेच. उजेडात काय आहे दिसतंय, अंधारात काय आहे ते मला पाहायचं आहे. ते अंधाराकडे झेपावतं. आईचं लक्ष जातं. आई संतापते, उठते, त्या मुलाला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही. त्या मुलाच्या बालमनावर कायमचा परिणाम होतो. अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष कुणाचा आहे? त्याचा आहे का? अहो, जन्माच्या धाडस होतं ना त्याच्यात.
नसलेला बाऊ कुणी उभा केला? बरं तुम्ही एवढ्या संख्येनं बसलाय, कधी कुणी बाऊ बघितलाय का? मग नसलेले बाऊ का उभा करतो या पिढीच्या पुढं? सगळ्यात मोठी आमची अडचण काय आहे? नवी पिढी झेपावताना कचावते का? कारण त्यांच्या मनात नसलेले उभा केलेले आम्ही बाऊ ही त्याची सगळ्यात मोठी कारण आहेत. गणित अवघड आहे, सांगायचं कुणी शाळेत न गेलेल्यानी. तो का गणिताचा बाऊ उभा करतो? सगळ्यात मोठी अडचण. मोहनदास करमचंद गांधींना सुद्धा अंधाराची भीती वाटायची. 2-4 दिवस असंच झालं. शेवटी त्यांनी नाईलाजानं आईला सांगितलंच, आई अगं रात्री उठावं लागतं, पण बाहेर जाणार कसा? मला अंधाराची खूप भीती वाटते. आई म्हटली एवढंच ना, मग त्यात काय, एक काम करत जा, अंधारात जाताना मी सांगते तेवढा मंत्र म्हणत जा, तुला अजिबात काही होणार नाही, भीती पळून जाईल. मोहनदास म्हणले कुठला मंत्र? हे राम श्रीराम, एवढा फक्त मंत्र म्हणत जा. मोहनदास करमचंद गांधीला आईने मंत्र दिला, अंधारात भीती वाटायची नसेल तर काय कर, हे राम श्रीराम एवढाच मंत्र म्हण. आईनं लहानपणी अंधाराची भीती घालवण्यासाठी दिलेला मंत्र मोहनदास करमचंदींना महात्मा बनवणारा मंत्र ठरला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कसलंही संकट, कसलीही अडचण, एक मंत्र, हे राम श्रीराम, तो राम आहे, बस संपला विषय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या मुलांवर कसे संस्कार करतो? मग आम्ही आमच्या मुलांचं मन घडवतो तरी कसं? मला प्रश्न सगळ्यात मोठा तो आहे. सगळ्यात असं काही नाही की आमच्या मुलात नाही, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. आम्ही त्याची जडणघडण कशी करू? 12 वर्षाच्या शिवबाराचे पुण्यात आलेत, लाल महालात, नुकतेच घोड्यावर बसायला शिकलेत. आता एखादा नवखा पोर सायकल शिकला की त्याला सायकल सारखीच चालवावी वाटते, नवे पण असतं ते. शिवबाराजही नुकतेच घोड्यावर चढायला शिकलेले, त्यांना सारखंच वाटायचं घोड्यावर बसावून दौड मारावी. मग मासाहेब जिजाऊंनी कोंडाजींना सांगितलं की जा शिवबाराजांना घोड्यावरनं रपेट मारून आणा. शिवबाराजांना घेऊन कोंडाजी घोड्यांच्या त्या सगळ्या भागात आले. कोंडाजींनी विचारलं, शिवबाराजे कुठल्या घोड्यावर दौड मारणार? हा घोडा तो घोडा, विशेषतः नावं बिवं सांगत कोंडाजी पुढं निघाले. आणि अचानक कोंडाजींनी सांगितलं, राज हे जनावर आहे ना लई अवखाळा, तुमच्या आबासाहेबच ह्याच्यावर दौड मारतात, पण तुमच्या आबासाहेबांशिवाय दुसऱ्या कुणाला बी हे जनावर मांडच टाकू देत नाही, कुणालाच बसू देत नाही, लई अवखाळ लई. आपले आबासाहेब म्हणजे आपले वडील याच घोड्यावर दौड मारतात एवढं ऐकलं आणि शिवबाराजे म्हणाले, काका मग मला याच घोड्यावर दौड मारायचे, बस. नाही 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 शिवबाराजे लई अवखाळ, अजून तुम्ही घोडेस्वारी नीट शिकला नाही, आता कुठं बसायला लागलाय, हा नसता हट्ट धरू नका. नको अहो, ते दुसऱ्या कुणालाच जुमानीत नाही, राजा नको. पण शिवबाराजांनी हट्टच, नाही मला आता याच घोड्यावर बसायचं आहे, बस, मला बाकी माहितीच नाही, याच घोड्यावर. आता कोंडाजींना प्रश्न पडला, करावं काय? त्यांनी लाल महालाच्या खिडकीकडे बघितलं. खिडकीत मासाहेब जिजाऊ उभा होत्या. त्यांच्या लक्षात आलं, आता त्यांना असं वाटलं की जिजाऊ म्हणतील शिवबाराजांना की नका नसते हट्ट धरू, नाही बसायचं त्या घोड्यावर. पण जिजाऊनी खिडकीतनं सांगितलं, जाऊ द्या, बसू द्या त्याला. आता मात्र कोंडाजींचा निरुपाय झाला. ते शिवबाराजांना म्हटले, बसावतो राजा घोड्यावर, पण एक अट आहे. म्हणे काय? घोड्याची दोरी मी हातात धरणार, लगाम माझ्या हातात, तुम्ही नुसतं बसायचं. शिवबाराजे म्हणले ठीक आहे, काहीच हरकत नाही. चला, घोडं सोडलं. आता घोडं इतकं उंच की शिवबाराजांना बसता येणार नाही, त्यांचा पाय रिकिबीत पोचणार नाही. शेवटी कोंडाजींनीच त्यांना उचललं आणि घोड्यावर बसलं. पाय रिकिबीत पोचतच नव्हते आणि लगाम धरायला कोंडाजी पुढे गेले, पण तोपर्यंत शिवबाराजांनी घोड्याला टाच मारली आणि बेभान वारू सारखं ते घोडा उधळलं, तुफान दौडत राहिलं. कोंडाजीच्या छातीचा ठोका चुकला, धावत धावत गेले. शिवबाराचे शिवबाराचे, ते घोडं थांबायचं नाव घेत नव्हतं. शिवबाराचे काळजाचं पाणी पाणी झालं. शिवबाराचे दौडतायत दौडतायत आणि अचानक एका ठिकाणी त्या घोड्यानं प्रचंड उसळी घेतली आणि शिवबाराचे घोड्यानं लांब जाऊन पडले. 3-4 कोलांट्या उड्या खाल्ल्या, घसरले, सरपटले, एका जागी स्थिर झाले. मग मात्र कोंडाजी धावत धावत शिवबाराजांजवळ पोहोचले. लागलं तर नाही ना?
पण शिवबाराजांचं लक्ष होतं लाल महालाच्या खिडकीत उभा असणाऱ्या जिजाऊ साहेबांकडे. त्यांना वाटलं की आपण एवढे घोड्यावर न पडलो, मासाहेब धावत धावत येतील, आपल्या डोक्यावर हात फिरवतील, आपल्याला कुशीत घेतील, विचारतील शिवबाराजे लागलं तर नाही ना. पण मासाहेब तिथंच खिडकीत उभ्या, त्या यायचं चिन्हच दिसेना. मग एवढे 3-4 कोलांट्या उड्या खाऊन पडलेले शिवबाराजे आत्तापर्यंत रडले नव्हते. पण जसं कळलं मासाहेब येत नाहीत, मग मात्र मोठ्याने रडायला सुरुवात केली. पण मासाहेब काय आल्याच नाहीत. शेवटी कोंडाजींनी अंग झाडून शिवबाराजांना लाल महालाच्या दिशेनं आणायला सुरुवात केली. मासाहेब आल्या नाहीत म्हणून रागावलेले फुगलेले शिवबाराजे पायऱ्या चढून आत आले. मासाहेब ज्या खिडकीपाशी उभा तिथून ते पुढे निघाले. मासाहेबांकडे बघितलंही नाही. मासाहेबांनी हाक मारली, शिवबाराजे. शिवबाराजांचं 1 नाही 2 नाही, शिवबाराजे पुढंच. शिवबाराजे थांबा, शिवबाराजे, शिवबाराजे थांबा. मग मात्र शिवबाराजे थांबले. मासाहेब जवळ आल्या, अंगावरनं हात फिरवला. फार लागलं नाही ना. तसा शिवबाराजांनी मासाहेबांचा हात झिडकारला. आता कशाला विचारता, आम्ही घोड्यावर न पडलो त्यावेळी आम्हाला कोण वाटलं, तुम्ही धावत धावत घ्याल, आम्हाला कुशीत घ्याल, विचाराल, तेव्हा नाही आला, आता कशाला विचारता. शिवबाराजांच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू उखळला. तसं मासाहेबांनी शिवबांना कुशीत घेत म्हटले, शिवबाराजे पडलात तुम्ही, पण वेदना आम्हाला झाल्या. क्षणभर आम्हालाही वाटलं होतं धावत यावं तुमच्या जवळ, घ्यावं कुशीत तुम्हाला, पण आम्ही स्वतःला आवरलं राजे. शिवबाराजे म्हणले, का? कारण शिवबाराजे उचलणारं कुणी असलं की पडणाऱ्याला जोर येतो. मासाहेब सांगतायत, उचलणारं कुणी असलं की मग पडणाऱ्याला जोर येतो. शिवबाराजे आम्ही तुमच्याकडनं राज्य उभा करायची अपेक्षा करतो आहोत, निराधारांना तुम्ही आधार द्यावा असं स्वप्न पाहतो आहोत, पण तुम्ही जर निराधार असाल तर हे राज्य कोण सांभाळेल? शिवबाराजे आम्ही आज आहोत, उद्या असूच असं नाही. पण जर उचलायला आज आम्ही आलो तर प्रत्येक संकटावेळी तुम्हाला आम्ही हवे असू उचलायला. प्रत्येक वेळी आम्ही असूच असं नाही राजे. तुमचा आधार तुम्ही स्वतः बनावं म्हणून आलो. तुमचा आधार तुम्ही स्वतः घडावं, इतरांना तुम्ही आधार द्यावा म्हणून आलो नाही. शिवराय घडले ना ते या संस्कारात. मासाहेबांनी विलक्षण गुण त्यांच्यामध्ये पेरला होता. स्वतःच्या भावनांवर पराकोटीचं नियंत्रण, पराकोटीच हा एका आईनं दिलेला विलक्षण गुण होता. परिस्थिती कसली येऊ गोंधळायचं नाही, विचलित अजिबात व्हायचं नाही, विषयच नाही. स्थिर, संकट असू दे अथवा आनंद असू दे, भीती वाटतेच नाही असं ते नैसर्गिक आहे. काही क्षण अस्वस्थता वाटलीच पाहिजे, त्या अस्वस्थतेतच आमचा कस लागतो आणि काम कसदार होतं. भीती कुणाला वाटत नाही, ज्याला काही देणं घेणंच नाही, बघू होईल तसं, कसच लागत नाही त्याचा. भीती वाटायला हवी, पण भीतीवर विजय मिळवायचा असेल तर तुमच्याकडं एकच मार्ग आहे, आक्रमण. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण. संपला विषय. काय अवघड वाटतंय? गणित आक्रमण, इंग्रजी आक्रमण, सायन्स आक्रमण. इतकं आक्रमण करा की अवघड ते शरण आलं पाहिजे, मग भीती जाते. पाण्यात पहिल्यांदा उडी मारताना भीती वाटतेच, कुणीतरी पाठीमागून ढकलतो, नाका तोंडात पाणी जातं, हातपाय हलवले जातात आणि मग पाण्यावर स्वार होता येतं. मग मात्र पाण्याची भीती जातेच जाते, ती परत कधीच येत नाही. पण जर भीतीपोटी पाण्यात उतरणं टाळलं तर आयुष्यभर ते पाणी मृत्यू म्हणून कधी सामोरं येईल सांगता येत नाही. त्यामुळे भीतीवर विजय मिळवायचा असेल तर ज्याची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. मन घडवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती, सगळ्यात महत्वाची. आमच्या मुलांना ते सांगावं, सगळ्यात महत्वाचं. आयुष्यात काही गोष्टी फार महत्वाच्या असतात ज्या त्याला घडवतात, मोठं करतात, त्याचं मन समृद्ध करतात. संस्कार विचार घडवतात, विचार आचार घडवतात, आचार सवयी बनतात, सवयी चारित्र्य घडवतात आणि चारित्र्य
चरित्र बनवतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय काय संस्कार तुमच्यावर काय घडवू शकता तुम्ही, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. आंब्याच्या बागेत आंबे कडायला छोटा नरेंद्र आत उतरला. पहारेकरांना बघितलं, धावत धावत आला. तोपर्यंत नरेंद्र आंब्याच्या वरच्या शेंड्यापर्यंत गेला. पोर पडलं तर काय, पहारेकरांना त्यांना भीती घालावं म्हणून सांगितलं, ए नरेंद्र खाली उतर. का? झाडावर भूत आहे. छोटा नरेंद्र म्हटला, हो का? मग असं करतो, आधी भूताला भेटतो आणि मग खाली येतो. ही निर्भयता आहे, ही निर्भयता आहे. ही निर्भयता तुमचा आत्मविश्वास वाढवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, निर्भयता आली की मग आत्मविश्वास. आणि निर्भयता येते कधी, सततच्या कृतीतून. कारण कृती तुम्हाला अनुभव देतो आणि एकदा अनुभव आला की मग त्यातली भीती संपून जाते, मग आत्मविश्वास सुरू. या जगात ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवलाय त्या माणसांकडे सगळ्यात मोठी गुण आहे आत्मविश्वास, विलक्षण आत्मविश्वास. बस दुसरा विषयच नाही. तुमच्यात काही नसलं तरी चालेल. आणि आत्मविश्वास कोण वाढवेल? तुम्ही, जग नाही. जग नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपलं काय झालंय, रस्त्यानं चालताना आपण सहज म्हणतो, त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तू स्वतःला किती ओळखलंय? स्वतःच्या क्षमता तुला माहिती आहेत का? स्वतःच्या मर्यादा माहिती आहेत का? काय आहे तू? शाळेचा निकाल लागला, अनेक विद्यार्थी गुरुजींकडे गेला, गुरुजी शाळेत दुसरा नंबर कुणाचा आला? गुरुजी चमकले. शक्यतो मुलं पहिला नंबर कुणाचा आला असं विचारतात. हा विचारतोय दुसरा नंबर कुणाचा आला. ते गुरुजी म्हटले, अरे पहिला नंबर कुणाचा आला असं विचारावं. तो मुलगा म्हटला, नाही, पहिला नंबर माझा आलाय ते मला माहिती आहे, दुसरा कोण आलाय ते सांगा. हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला यश देतो. दुसरा नंबर कुणाचा आलाय ह्या विचारणाऱ्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. काय आत्मविश्वास आहे? मारता मरे तो झुंजेन. काय आत्मविश्वास आहे? हा आत्मविश्वास तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाचा, आमच्या मुलांमध्ये तो आत्मविश्वास वाढवा. आमची अडचण काय झाली, आम्ही आमच्याच मुलाला गाढवाशिवाय बोलवत नाही. आपलंच आहे. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावला आहे. गाढवामध्ये अलौकिक गुण आहे. पूर्वी महाराजांच्या काळात मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि घंटेच्या आवाजाच्या मागोमाग जात राहायचे. खाली उतरल्यावर लक्षात यायचं गाढवांना अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढलाय. महाराष्ट्रातले 65च्या 65 घाट रस्ते गाढवांनी शोधलेत. मग आपण आपल्या चिरंजीवाला गाढव म्हणतो, याचा अर्थ त्याच्यात काहीतरी असा असामान्य गुण असेल का नाही? मग त्याचा शोध घेतलाय का? त्याचं संवर्धन केलंय का? 12 वर्षाच्या शिवबाराचे मासाहेब जिजाऊ शिवरायांनी शहाजीराजांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. थोरले कर्नाटकात राज्य उभारतील, धाकटे महाराष्ट्रात. 12 वर्षाचे आहेत, निघाले. काय द्यावं पित्यानं जाताना 12 वर्षाच्या शिवबाराजांना? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अति काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. काय द्यावं पित्यानं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोर. पण शहाजीराजे असं नाही म्हटले, नाही तुम्हाला जमेल का? तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच, जमणारच. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. इयत्ता 4थी मध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायला लागला.
रमेश तेंडुलकर त्यांचे वडील प्रचंड मोठे साहित्यिक. त्यांनाही वाटलं असेल ना आपल्याही मुलानं काहीतरी अभ्यास करून साहित्यात नाव कमवावं. अडवलं नाही, अजिबात रोखलं नाही. तू तेच कर, तुझ्यात जो गुण आहे तू तेच कर. क्रिकेटचा देव झाला सचिन तेंडुलकर. काय आहे ओळखायला हवं, शोधायला हवं आणि त्याचं संवर्धन करायला हवं. तेव्हा इतिहास घडवणारी माणसं उभा राहतात. सगळ्यात महत्वाची. अशक्य काही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आय कांट, मी करू शकत नाही असं म्हणणारा माणूस आयुष्यात कधी यशस्वीच होत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. आय कॅन, मी करेन. जग त्यांनी घडवलंय ज्यांनी आय कॅन म्हटलंय. मी करेन, सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी करेन, जमेल. अडचण काय आहे? पोरांना सकारात्मकतेची सवय लावा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आमची अडचण काय झाली, लहानपणी आम्ही त्यांच्या मनावर नकारात्मक भावनेचा एवढा परिणाम करून टाकतो. आम्ही त्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या ऐवजी संकटांचं एवढं रसभरीत वर्णन करून टाकतो. तो म्हणतो अवघड आहे, सगळं कठीण आहे. त्यांनी आयुष्य बघितलंय का? नाहीये. मग का अडचणी सांगता त्याला? का संकट सांगताय त्याला? सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे ना. सोपा आहे, सोपा आहे, सोपा आहे सांगत चालला. अडचण काय आहे? पण त्याला एक गोष्ट सांगा, सोपं आहे पण कष्ट केले तर, अन्यथा नाही. सोपं सोपं सोपंच आहे सगळं, पण करणाऱ्याला, न करणाऱ्याला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला त्याच्या आयुष्यातल्या वेळेचं महत्व समजावून सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, लहान या गोष्टी सगळ्या त्याच्या घडत्या वयात आम्ही सांगितल्या पाहिजेत. 3 गोष्टी असतात ज्या मोफत मिळतात. 1, वडिलांनी मिळवलेला पैसा, त्याला मोफतच मिळालाय. 2, तिला मिळालेलं आयुष्य, मातापित्यांकडनं मिळालंय मोफत, वेळ मुबलक. आणि 3, भावना. शरीर आहे म्हणून मन आहे आणि मन आहे म्हणून भावना आहेत. आता या 3 गोष्टी खर्चही करता येतात आणि या 3 गोष्टींची गुंतवणूकही करता येते. जे या गोष्टी खर्च करतात ती माणसं अपयशी ठरतात आणि जी माणसं या 3 गोष्टी योग्य ठिकाणी गुंतवतात ती माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वेळ एकदाच हाताशी येते, ती परत मिळतच नाही गेलेली. ती कुणाकडनं उसनी घेता येत नाही, ती कुणाला उधार देता येत नाही. वेळ गोठवता येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही. एकदाच ज्याला मिळालेल्या त्या वेळेच्या क्षणाची संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोन्यात रूपांतर करता आलं तो यशस्वी झाला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या पिढीला पहिली गोष्ट सांगा, तुला मिळालेला वेळ खर्च नको करू, त्याची गुंतवणूक कर, जेणेकरून त्यांनी तुला परतावा दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. या आयुष्यात अशी कृतीच करायची नाही जी आपल्याला काही परतावा देऊ शकत नाही. आपली प्रत्येक पेरणी अशी पाहिजे की एक दाना मातीत गाडला तर त्यांना हजारो मोत्यासारख्या दाण्याचं कणीस दिलं पाहिजे. ती आमची कृती, ती आमचं कार्य. दाना गाडल्यावर तोच जर पुन्हा हाताशी लागणार नसेल, 1000 दाणे सोडून उपयोग नाही. तो खर्च झाला, विनाकारण खर्च. वेळ सगळ्यात महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची. अचूक वेळ गाठणं. आणि यशस्वी माणसाचं सगळ्यात मोठं कौशल्य काय? अचूक वेळी अचूक निर्णय घेणं. हल्लीच्या मुलांची सगळ्यात मोठी अडचण सांगतो, एक तर माध्यमांची अडचण झाली आहे. हल्लीची पिढी घरात एक भाषा बोलते, शिक्षणात दुसरी भाषा आहे. काल मी एअरसेलच्या कंपनीच्या मालकाची मुलाखत बघत होतो. कधी काळी प्रचंड मोठी संपत्ती असणारा माणूस, स्वतःचं खाजगी जेट असणारा माणूस आज पुरता रस्त्यावर आलाय. त्या स्वतःच्या व्यवसायाच्या अधोनीतीचं त्यानं एकच कारण सांगितलंय, चूक झाली, मी हिंदी शिकलो नाही.
मी हिंदी शिकलो नसल्यामुळं मला माझ्या दक्षिणेपुरतंच मर्यादित राहावं लागलं. मला भारतभर विस्तारच करता आलं नाही. माझ्याकडं सगळं होतं, फक्त मला हिंदी शिकता आलं नाही. एक केवढीशी चूक मनात तरी असेल. माध्यम काय परिणाम घडवतात. वयाच्या 12व्या वर्षी मुलाची विचार करायची क्षमता प्रगल्भ होत असते. मातृभाषेतूनच तो शिकला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट. तिथंच जर भाषेवर भाषेचं आंदोलन सुरू झालं की मग सगळा गोंधळ उडतो. सगळ्यात मोठी अडचण आहे ती. विचारांची स्पष्टता यायची असेल तर त्याची विचार करायची क्षमता परिपक्वच झाली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. नाहीतर मग काही उपयोग नाही, अजिबात उपयोग नाही. ती स्पष्टता आली की मग पटकन निर्णय घेता येतो. आणि पटकन निर्णय घेतला की मग यशस्वी पण. तुम्हाला माहिती असेल चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? ह्याचं उत्तर आहे नाही. नासानं जी चंद्रयान मोहीम काढली त्याचा मुख्य पायलट होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता. आणि त्याच्या सोबतीला को पायलट सहाय्यक म्हणून दिला होता तो नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेचा नौसैनिक होता, नाविक दलातला. त्याला स्पेस वॉकिंगचा वगैरे अनुभवच नव्हता. अनुभवी एडविन सी अल्डारिन पायलट. अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. संदेशानुसार एडविन सी अल्डारिन चंद्रावर उतरायला पुढे झाला. पण पाय ठेवायच्या अगोदर त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी पाय ठेवला आणि मी चंद्राच्या वातावरणात भरकटलोच तर. मी पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मी जळूनच गेलो तर. मी पाय ठेवला आणि कुठंतरी. तेवढ्यात नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला. कीर्ती कुणाला मिळाली? नील आर्मस्ट्रॉंग. एडविन सी अल्डारिन मध्ये काही कमी होतं का? नाही, सगळं होतं. क्षमता होत्या, सामर्थ्य होते, कौशल्य होतं, अनुभव होता. फक्त निर्णय घेता आला नाही. संपला. निर्णय क्षमता ही अत्यंत गरजेची आहे. ती कधी विचार स्पष्ट असतील तर. आणि मी पुन्हा सांगतो, आमच्या पोरांना निर्णय घ्यायला शिकवा, पटकन निर्णय घ्यायला शिकवा. गोंधळातच पडायचं नाही. घेतला निर्णय, का घेत नाही निर्णय? चुकला तर चुकू दे, अनुभव मिळेल. आणि बरोबर आला यश मिळेल. तोटा काय आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. येऊ द्या ना अनुभव. अडचण काय आहे? पडू द्या, धडपडू द्या, रक्ताळू द्या पाय त्याचे, होऊ द्या ना वेदनेची जाणीव त्याला. तेव्हाच तर घडेल तो. आमची अडचण सगळ्यात मोठी काय आहे? नव्या पिढीला ज्या पद्धतीनं आम्ही सावलीत सांभाळायला लागलोय ना, ती आमची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे. त्याला अनुभवच घेऊ देत नाही आम्ही. सगळ्यात मोठी अडचण. सगळ्यात. दालमिया त्यांचा चिरंजीव एकदा त्यांच्याकडे आला आणि म्हटला, मला एक लक्झरी कार विकत घ्यायची आहे. आता दालमियाना अडचण काहीच नाही ना, लक्झरी कार काय अशी. पण ते काय म्हटले माहिती आहे मुलाला, एक काम कर, घेऊया कार तुला, पण तू 6 महिने आधी आपल्या कंपनीत काम कर. आणि दालमियानी त्यांच्या मुलाला फायनान्स सेक्टरमध्ये काम दिलं. 6 महिने तो कंपनीचा फायनान्स सांभाळत होता. 6 महिन्यानंतर मुलगा दालमियांच्या पुढे उभा राहिला आणि तो वडिलांना म्हणाला, बाबा लक्झरी कार कॅन्सल करू, त्या पैशात काहीतरी नवा व्यवसाय सुरू करू. लक्झरी कारचा पैसा त्यांनी व्यवसायात गुंतवला आणि मुलानं सुरू केलेला व्यवसाय हा अत्यंत यशस्वी झाला. हे सगळ्यात महत्वाचं. रोनाल्डो माहिती आहे तुम्हाला, जागतिक कीर्तीचा खेळाडू आहे. त्याचा मुलगा एकदा आला, बाबा फेरारी घ्यायची आहे. का रे? नाही, माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस आहे, तिला भेट म्हणून द्यायची आहे. रोनाल्डो काय म्हटले माहिती आहे? फेरारी किस झाड की पत्ती आहे रोनाल्डोसाठी, इतका अफाट पैसा आहे. पण हा रोनाल्डो मुलाला काय म्हटला माहिती आहे? बापाच्या पैशानं गर्लफ्रेंडला फेरारी नसते द्यायची, स्वतःच्या कष्टाच्या जीवावरती कमवायची आणि मग द्यायची.
रोनाल्डोकडे पैसा नव्हता का? नाही ना. ह्या सवयी लावणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं योग्य वयात. माणसं का मोठी होतात? पैसा नको तिथं खर्च करायचाच नाही. पैसा गुंतवायचाच जेणेकरून तो परतावा देईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भावना. मी सांगितलं आता 5Gचा जमाना आलाय. थोडी अडचण झाली आहे. 10वी पर्यंत मुलं वर्गात पहिली असतात, कारण शाळेमध्ये शिस्त असते. आणि म्हणूनच मुलांना शाळा आवडत नाही. त्याला असं वाटतं की कधी एकदा कॉलेजला जातो, कारण तिथं शिस्त नसते. मुलं बिघडायचा जो कालखंड आहे तो या महाविद्यालयाचा आहे. का तर शिस्त नाही, त्याला मुक्त व्हायचं आहे, त्याला स्वातंत्र्य अनुभवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे 10वी पर्यंत मुलं एका रेषेत जातात. 10वी नंतर मग अवघड होते. त्यातून 16वं वर्ष धोक्याचं असतं. शरीरामध्ये हार्मोन्सचे जे बदल होतात त्यानुसार त्याची कृती नैसर्गिक आहे, पण ती कृती त्याच्या आयुष्याला उपयुक्त आहे की अपायकारक आहे याचं ज्ञान त्याच्या मातापित्याला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. 10वीच्या बोर्डात पहिली आलेली मुलं 12वीत कधीही गुणवत्ता यादीत आलेली नाहीत, हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. तो हुशार आहे ना, आहेच. मग मागं का पडला याच 2 वर्षात का? कारण त्याला स्वतःच्या भावना कुठं खर्च कराव्यात हे कळालं नाही. तो भावना खर्च करतो, गुंतवत नाही. अपयशी ठरायची कारण जिथं गुंतवल्यात त्या भावना त्याला परतावाच देत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी असे अनेक मित्र बघितलेत की महत्वाची आयुष्याची ती वर्ष त्यांनी कुणाच्या तरी मागं फिरण्यात वाया घालवलीत. आणि नंतर म्हटलेत ती नसती घालवली तर बरं झालं असतं. मग ती मिळत नाही आणि गेलेला काळही मिळत नाही. उपयोग काय? भावना खर्च, परतावा नाही. सगळ्यात महत्वाची अडचण. आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या मुलाला याच वयात सांगा, कुणावर तरी प्रेम करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर प्रेम कर, म्हणजे दुनिया तुझ्यावर प्रेम करायला लागेल. मुलांना मी वारंवार सांगतो, या काळामध्ये मुलींच्या मागे फिरण्यापेक्षा असं कर्तृत्व उभा करा की पोरींचे बाप तुमच्या मागे फिरले पाहिजेत. आयुष्य ती आहे हो, नाहीतर काय. सध्या गाजतंय महाराष्ट्रात हगवणं प्रकरण. प्रेमविवाह होता, काय वाट्याला आलं? काय कमी काय होतं? आमच्या पिढीला हे सांगायला हवं ना, कमी काय आहे? 20 वर्षाच्या आई वडिलांनी तुम्हाला सांभाळलं, तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहू शकणार नसला, तुम्ही त्यांची फसवणूक करत असला तर आयुष्य तुमच्याशी कसं प्रामाणिक राहील ते सुद्धा तुम्हाला फसवेलच. या जगात आई वडिलांसारखं दुसरं निस्वार्थी प्रेम करणारं जगात कुणीही नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. 2च व्यक्ती आहेत ज्या तुमच्यावर निस्वार्थी प्रेम करतात. त्यांना तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही, तुमचं भलं व्हावं बस, दुसरा विषयच नाही. ते जे पाऊल उचलतील, जे कृती करतील, तुमचं आयुष्य घडावं, तुमच्या आयुष्याचं भलं व्हावं यासाठीच असेल. हे सगळ्यात महत्वाचं. आमच्या मुलांना सांगा, भावना खर्च नसतात करायच्या, भावनांची गुंतवणूक करायची असते, जेणेकरून आयुष्यभर त्याचा परतावा मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ठरवाना ध्येय. अडचण काय आहे? आज माहेश्वरी समाज कुठल्या क्षेत्रात नाही. माहेश्वरी समाज पिढी जात व्यवसायच करतो, ही आता अंधश्रद्धा झाली आहे. ओयोचा फाउंडर कोण आहे? माहेश्वरी समाजाचा आहे. ओलाचा फाउंडर कोण आहे? माहेश्वरी समाजाचा आहे. झोमॅटोचा फाउंडर कोण आहे? माहेश्वरी समाजाचा आहे. ट्विटरचा CEO कोण आहे? माहेश्वरी समाजाचा आहे. बोटचा फाउंडर कोण आहे? माहेश्वरी समाज. शादी.comचा फाउंडर कोण आहे? कशात माग आहोत?
जग किती मोठं आहे, किती मोठं क्षितिज आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बडा सोचो. मी वारंवार सांगतो, तुम्ही गरीब जन्माला येणं ही तुमची चूक नाही, पण तुम्ही गरीब मरणं हे तुम्ही केलेलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठं. तुम्हाला अधिकारच नाही जगण्याचा. मला प्रश्न पडतो, आजोबा सुद्धा त्याच दुकानात, वडील पण तिथंच, आता मीच ते सांभाळतो. ते सायकलवरनच येत होते, बाबा पण सायकलवरनं, मी पण सायकलवरनच. उपयोग काय तुमच्या जगण्याचा? 3 पिढ्या तुमची सायकल सुटत नसेल तर स्वप्न अशी पेरा की मोठं मोठं काहीतरी मोठं. मी वारंवार सांगतो, 95% लोक अपयशी ठरतात आणि 5% लोक फक्त यशस्वी होतात. ही 5% यशस्वी होतात ती कोण असतात? ज्यांच्यात प्रगाढ आत्मविश्वास असतो. करेनच. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. जगातला सगळ्यात श्रीमंत. पिढी जात आहे का? नाही. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कमावलंय सगळं. का श्रीमंत झाला हो? पहिला माणूस आहे ज्यांनी विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपून जाईल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपून जाईल, गाड्या कशावर चालतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला पुढे आणली. हटके, जे जग करत नाही ते मी करेन. काय विलक्षण असेल? तो करतो काय माहितीये? तो आता या क्षणी बसला की पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे ठरवून घेतो, काय करायचं आहे 10 वर्षात. आणि एकदा ठरलं की परत बसतो, हे जे 10 वर्षात करायचं आहे ते मला 1 वर्षात कसं करता येईल. तो का श्रीमंत आहे जगात? इतर लोकांना जे करायला 10 वर्ष लागतात तो ते 1 वर्षात करतो. का श्रीमंत? त्याच्या टेस्ला कंपनीला 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे, शक्यच नाही. जगातले कुठलीही कंपनी 50,000 गाड्या 3 महिन्यात बनवू शकत नाही. एलॉन मस्क म्हटलं आय कॅन, मी करेन, अडचण काय? पण नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. आता मशीन टूल फ्रान्सला मिळतं. त्याने फ्रान्सला फोन लावला, मशीन टूल हवंय. कंपनी म्हणले देऊया, पोचायला 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस त्यांनी स्वतःचं जेट विमान काढलं, फ्रान्सला पोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. काय जगातला श्रीमंत आहे तो? आम्ही ऐकलं देश अवकाशात यान सोडतात. हा पहिला माणूस आहे जगातला. स्वतःची स्पेसएक्स नावाची कंपनी आहे आणि तो यान अवकाशात सोडतो. काय क्षेत्र शोधून काढलं? आम्ही म्हणतो आपल्या सोलापूरमध्ये एवढी दुकानं झाली तर आता आपलं कसं काय चालायचं? अरे सोड ना, तो कुठं गेला? पुढच्या 10 वर्षात एलॉन मस्क मंगळावर शहर बसवतोय. आणि आम्ही बघा ना जरा सोलापूरमध्ये मोक्याची जागा कुठे मिळते का? तो मंगळावर शहर बसवतोय. नासाच्या अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकून पडली. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला तिला खाली नाही आणता आली. आणलं कुणी? एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीच्या यानानं. पूर्वी यान सोडलं की ते कुठंतरी समुद्रात जाळायचे, परत यायचंच नाही. पहिला माणूस आहे गेलेलं यान आहे तसं परत आणलंय. का जगातला श्रीमंत आहे तू? बडा सोचो. जग करताय ते मी करायला जन्माला चालवलो नाही. मी जे करेन ते जगात कुणी करणारच नाही. तू जगापेक्षा वेगळा का? तू जग जिंकणारा का? तर मी जग जे करतो ते नव्हे, जग जे करत नाही ते मी करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. श्रीमंत व्हायचं आहे ना. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. कसा वाढदिवस साजरा केला असेल? सगळ्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ.
सांगा ना, काय सेलिब्रेशन काय असेल त्याचं वाढदिवसाचं? तुम्हाला माहिती आहे तिने वाढदिवस कसा साजरा केला? 47व्या वाढदिवसाचे 24 तास तो अखंड काम करत होता. 24 तास. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. 24 तास अखंड काम. का? तो सगळ्यात श्रीमंत आहे. खर्च नाही करत, वेळ गुंतवतो. 24 तास अखंड काम. 24 तास पैसा तिथं गुंतवतो तो, जे कुणीच केलं नाही. स्पेस एक्स परतावाच देणार आयुष्यभर. जे अब्जोपती करोडपती लोक आहेत त्यांना तो अंतराळ स्थैर्य घडवायला निघालाय. आता नोंदणी चालू आहे. ज्याला अंतराळात जाऊन काही दिवस राहायचंय त्याने यावं. आम्ही म्हणतो चलो दुबई चलते है. तो मंगळावर शुक्रावर घेऊन निघालाय. का श्रीमंत आहे तो? आमच्या पिढीला सांगा, बडा सोचो, हटके सोचो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात अशक्य काही नाही हो जगात, काहीच नाही. ज्याच्या मनात अशक्य हा शब्द नाही त्यांनी इतिहास घडवलाय. 2963 वनडे झाल्या. कुणीही द्विशतक केलं नव्हतं. कुणीही. का? 50 ओव्हरची मॅच, संघाच्या 250 होत्यात, 300 झाल्या तर डोक्यावनं पाणी, आणि एकाच्या 200. शक्य आहे का? अशक्य. 2963 मॅचेस झाल्यानंतर 2010च्या फेब्रुवारी महिन्यात सचिन तेंडुलकरनं वनडेतलं पहिलं द्विशतक केलं. कोण म्हणलं वनडे द्विशतक करता येत नाही? करता येतं. केलं. अशक्य काय आहे? मग त्यांनी केल्यावर पुढच्या 6 महिन्यात वीरेंद्र सेहवागने केलं. मग रोहित शर्माने 2 केली. मग क्रिस गेल न केलं. अशक्य काय आहे? जमतं. सचिन तेंडुलकरनं द्विशतक केल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. दुसऱ्या दिवशी पहिलं उठल्या उठल्या पेपर हातात घेतला असेल, माय लिटिल मास्टरचं द्विशतक. पहिला मोबाईल उघडला असेल, सगळ्यांनी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज. उठल्या उठल्या पहिलं तेच केलं असेल ना. सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहिती आहे? तो म्हटला, गेली 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये असतो. 25 वर्ष मी रविवारची सुट्टी घेतलेली नाही. मी दसऱ्याला घरी थांबलेलो नाही. मी दिवाळीचे फटाके वाजवत बसलेलो नाही. मी 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता नेटमध्ये सराव करतोय. मी उठल्या उठल्या वृत्तपत्र वाचत बसलो असतो, माझी कौतुक सुमना, तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी उठल्या उठल्या हातात मोबाईल घेतला असता, मला भारतरत्न मिळालाच नसता. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक, बस दुसरं करायचंच नाही. काय आमची पद्धत काय? सकाळी उठल्या उठल्या मोबाईल. अरे तू कोण सीएम आहे का पीएम आहेस? तुला गरज काय? नाही, रात्री महाराष्ट्रात काय घडलं कळलं पाहिजे. अरे गप ना. पर तुला मेसेज कोण पाठवणार? आणि काय मेसेज? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाबाची फुलं. आणि कर्तृत्व गाजवण्यासाठी जिथं वेळ गुंतवायचा आहे तो वेळ आम्ही खर्च करत बसणार स्क्रोलिंग करत. कसा घडशील तू? सांगा ना आमच्या पोरांना. कसा? आमच्या पोरांना मी का सांगतो? गुंतवणूक, वेळेची गुंतवणूक अशाच ठिकाणी जी परतावा देईल. दुसरं करायचंच नाही. काही अजिबात नाही. मोठी माणसं उगाच नाही मोठी झाली हो. प्रत्येक क्षण त्याने आपल्या ध्येयासाठी खर्च केलाय. प्रत्येक क्षण. भारतामध्ये प्रभू श्रीरामांची जेवढी मंदिरं नाहीत त्याच्यापेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. का माहितीये? हनुमानजींसारखा दुसरा फॉलोअर नाही, भक्तच नाही दुसरा. ध्येय ठरलंय काय? श्रीराम. मिळवायचंय काय? श्रीराम. करायचंय काय? श्रीराम सांगतील ते. संपला विषय. तसूबर सुद्धा विचलित नाही ध्येयापासून इकडं तिकडं. विषयच नाही. ध्येय गाठायचं ना तुम्हाला, हनुमानजी व्हावं लागेल. ध्येयाचा पाठलाग करा. फॉलोअर व्हा ध्येयाचे. रात्रंदिवस. रावणावर पराभव झाला, युद्ध जिंकलं, श्रीराम अयोध्येला आले. युद्धात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना श्रीरामांनी बक्षिसं दिली. सीतामातेनी हातानी बक्षिसं दिली. अचानक सीतामातेंचं लक्ष सगळं झाल्यावर हनुमानजींकडे गेलं. ते पुढे आलेच नव्हते.
कर्तृत्ववान माणूस कधीच पुढं पुढं करत नाही. तो केलं म्हणून सांगायलाही येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते लांब कोपऱ्यात उभा होते, सीतामातेंचं लक्ष केलं, सगळं याच बाबांनी तर केलं आणि हा जर राहिलाय माग, बरं द्यावं तरी काय? सगळं सगळ्यांना भेटी देऊन संपत नाही, काय द्यावं? सीतामातेंच्या गळ्यात फक्त मोत्याचा रत्नार होता, अत्यंत प्रिय होता त्यांना. त्याने हनुमानजींना बोलावलं आणि स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा रत्नार हनुमानजींना दिला. घ्या, असू द्या. सीतामाता इतर पाहुण्यांशी भेटीगाठी घेत राहिल्या. काही वेळानंतर अचानक सीतामातेंचं लक्ष गेलं तर एका ठिकाणी बसून हनुमंत त्या मोत्याच्या रत्नहारातला एक एक मोती दातात फोडत बसले होते. सीतामातेना काय कळेना, एवढा मौल्यवान रत्नहार आणि बाबा फोडत काय बसलाय. त्या सीतामाता हनुमानजीकडे धावत धावत गेल्या. काय चाललंय? हनुमानजी म्हटले, नाही मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. सीतामाता म्हणाल्या, मोत्यात कसा राम असेल? तसा त्यांनी रत्नार फेकून दिला. मग मला काय उपयोग? ज्यात राम नाही वो मेरे काम का नाही, संपला विषय. मला मिळवायचंय काय? श्रीराम. जी गोष्ट मला श्रीरामाकडे नेईल ती मी स्वीकारेन, जी गोष्ट मला श्रीरामाकडे जाण्यापासून विचलित करेल ती मी नाकारीन, संपला विषय. यशाचं सूत्र तरी काय आहे हो? काय व्हायचंय तुम्हाला? जे व्हायचंय त्याच्याकडे नेणारी जी गोष्ट असेल ती स्वीकारा आणि त्याच्याकडे जाण्यापासून तुम्हाला जी गोष्ट रोखत असेल ती नाकारा. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे, सगळ्यात. मी वारंवार सांगतो, ज्यांनी मोबाईलचा शोध लावला त्यांनी सुद्धा स्वतःच्या मुलाला 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नव्हता. त्याचं म्हणणं असं, मोबाईल 18 वर्ष पूर्ण झालेल्यांसाठीच आहे, आतल्या मुलांसाठी नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघितलं असेल, तुमचा मुलगा अभ्यासाला बस तर 1 मिनिटापेक्षा अधिक काळ त्याचं मन एकाग्र होत नाही. याचं कारण त्याला मोबाईलवर रील्स बघायची सवय लागली. रील्स जास्तीत जास्त 1 मिनिटाची असते, त्याचं मन तेवढंच एकाग्र होतं. 1 मिनिटाच्या रील्स बघता बघता त्याच्या मेंदूला सवय लागली, 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्र व्हायचं नाही, संपला विषय. आम्हीच आमच्या पोरांच्या क्षमता कमी करत निघालोय, आम्हीच आमच्या पोरांचं सामर्थ्य कमी करत निघालोय. त्याला ध्येय ठरवून द्या ना, अडचण काय आहे? सांगा ना त्याला, तो बिल गेट्स व्हायला पाहिजे, तो स्टीव्ह जॉब्स बनला पाहिजे, तो एलॉन मस्क झाला पाहिजे. अडचण काय आहे? आणि त्याच ध्येयाकडे सतत पाठलाग करत राहणं, बस तेवढाच. ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत फक्त एकानेच 8 सुवर्ण पदकं मिळवलीत. जलतरणामध्ये मायकल फेल्प, जलतरणामध्ये 8 सुवर्ण पदके मिळवणारा माणूस. ऑलिम्पिकच्या आधीच महिनाभर त्यांनी घोषणा केली, या ऑलिम्पिक मध्ये मी 8 सुवर्ण पदकं मिळवेन. जगभर आधीच घोषणा. काय विश्वास असेल स्वतःवर? आणि नेमका त्याचा अपघात झाला आणि उजवा हात मोडला. डॉक्टरांनी सांगितलं किमान 15 दिवस तुम्हाला तलावात उतरता येणार नाही. घोषणा तर करून ठेवली आहे त्यानं. मग तो असं म्हणलं का, नाही आता मेडिकल लेवलवर थांबलंच पाहिजे. होती इच्छा, पण आता काय करता, नशिबाची. अजिबात नाही. तो काय म्हणला, ठीक आहे हाताला प्लॅस्टर आहे, तलावात उतरायचं नाही, उत्तम, तलावात नाही उतरायचं, बाकीचे तर व्यायाम करू शकतो ना. 15 दिवसात माझ्या हाताची जी ताकद कमी होईल ती ताकद मी 15 दिवसात माझ्या पायात पूर्ण करेल. 15 दिवस सायकलवर पायांचा व्यायाम करत होता, 15 दिवस हाताची ताकद पायात निर्माण केली. 15 दिवसानंतर तलावात उतरला, पुन्हा सराव, ऑलिम्पिक मध्ये सामील झाला आणि त्या ऑलिम्पिक मध्ये मायकल फेल्पनं 8च्या 8 सुवर्ण पदकं कमावली. त्याला विचारलं जमलं कसं? तो मला 36 वर्षापूर्वी एकानं जलतरणात 6 सुवर्ण पदकं मिळवली होती. मी त्याचा अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं 6 सुवर्ण पदकं मिळवायला तो रोज 6 तास पाण्यात असायचा, तो रोज 6 तास सराव करायचा. माझ्या लक्षात आलं त्याला 6 मिळाली, तो 6 तास पाण्यात होता, मला 8 मिळवायचे आहेत, म्हणजे मला 8 तास पाण्यात राहावं लागेल. गेली 4 वर्ष झाली,
मी रोज 8 तास पाण्यात आहे. 4 वर्ष रोज मी रविवारची सुट्टी घेतली नाही, दसऱ्याला घरी बसलो नाही, रोज 8 तास रोज. अर्धा तास आंघोळीला उशीर झाला तर आमचं अंग पांढरं पडतं. 8 तास पाण्यात आहे. 8. कुणाला यश मिळतं? तुम्हाला यश मोठं हवं असेल, कष्टही मोठे करावे लागतील. यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट अजिबात नाही. तुमचे कष्ट कष्ट कष्टच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतात. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतं का रस्ता दाखवावा लागतो? इधर से जाओ, उधर मुडो, चलो दाई बाजू से. कणभर मुंगी जर ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? आणि मुंग्या आंधळ्या असतात. मुंग्यांना दृष्टी नाही, मुंग्या दृष्टीहीन आहेत, तरीही मुंग्यांची रांग चुकत नाही. त्या जीवाला डोळेच नाहीयेत, दिसतच नाहीये, तरी मुंगी जाते, ध्येयाकडे जाते. जाऊ द्यायचं नाही तिला. वाटेत काठी ठेवा. वाटेत काठी अडवाली मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ काठीवर चढते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही. दगड ठेवा वाटेत, वाटेत दगड आलाय, ती वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही. पाणी होता वाटेत तिच्या, पाणी ओतलंय, ती वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते, काही होऊ दे, माघार घ्यायची नाही. काहीही होऊ दे, माघार घ्यायची नाही. बस, काहीच अडचण नाही, माघार नाही घ्यायची. तेच शेवटपर्यंत पोचलेत ज्यांनी माघार घेतली नाही. आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ आहे. तुम्ही जितकं ध्येयाकडे जायला लागतात, तितके जागोजागी साप तोंड उघडं करून बसलेले असतात. पोचलो पोचलो म्हणेपर्यंत तुम्ही तळाला असता. आणि सगळ्यात महत्वाचं, बरेचसे लोक 99व्या घरातनच खाली जातात. आता पोचलोच, आता आलोच, आता घेतलंच, गो. खेळ आहे. जो टिकलाय तो पोचलाय. तुम्ही किती वेळा पडता महत्वाचं नाही, पडल्यानंतर सुद्धा तुम्ही किती वेळा उठून उभा राहता ते महत्वाचं आहे. जिंकलेत कोण? जे उठून उभा राहिलेत पुन्हा पुन्हा पुन्हा. एके दिवशी फ्रँकलिन रूझवेल्ट सकाळी झोपेत न उठले, त्यांच्या लक्षात आलं आपले हातपायच हलत नाहीत. संपून गेला असता माणूस जागेवर, संपला आता, हातपायच हलवू शकत नाही. ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस अटॅक. काय करावं या माणसाने? काय जिद्द असेल त्याची? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला परत, आणि सगळ्यात जास्त 10 वर्ष अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष राहिलाय पॅरालिसिस झालेला माणूस. संकट तुम्हाला अडवू शकत नाही. तो जरा संकटापेक्षा तुमचा आत्मविश्वास मोठा असेल. आणि संकट मोठी कधीच नसतात. तुम्ही संकटाकडे कसं पाहता याच्यावर संकटांचं मोठं किंवा छोटेपण अवलंबून असतं. तुम्ही किरकोळ म्हटला, किरकोळच, आणि आता काय खरं नाही, ते यायच्या आधीच तुम्ही आउट. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी. एरिक वेहनमेयर, डोळे नाहीत, आंधळा. आंधळ्या एव्हरेस्ट सर करणारा पहिला माणूस आहे. भल्या भल्यांना जमलं नाही. एरिक वेहनमेयरना आंधळा असून एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी विचारलं, अहो तुम्ही आंधळे आहात, कसं काय जमलं? तो म्हटला, आंधळा आहे म्हणूनच जमलं. मला अडचणीच दिसल्या नाहीत. तुम्ही तुमचं ध्येय पाहता की अडचणी पाहता? जे अडचणीकडे पाहतात ते अडचणीतच अडकून पडतात, जे ध्येयाकडे बघतात ते ध्येयाकडे पोहोचतात. संकट वारं येतं, ऊन येतं, रात्र येते, ते चालूच आहे हो. तुम्ही कशाला लक्ष देता? तुमचं ध्येय, त्याच्याकडे फक्त तुमचं लक्ष हवं. मग तुम्हाला कुणीही अडवत नाही, कुणीही अडवत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे, या जगात तुम्हाला यशस्वी करणारी एकच गोष्ट आहे, सातत्य. तुमच्याकडे बुद्धी असू दे नसू दे, प्रतिभा असू दे नसू दे, सामर्थ्य असू दे नसू दे, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही.
फक्त एक गोष्ट हवी, सातत्य. आणि आपण हे करू त्याचा विश्वास. काहीच अडचण नाही. बरीच लोक कारणं देतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो. एखादा माडक साथ, आम्ही गरीब आहे ना, मग असं म्हटल्यावर मी त्याला विचारतो, मग तुझा एक डोळा दे मला, 20 लाख देतो. असं कसं काय बोलता? मग 2 दे, 1 कोटी देतो. नाही हो, तुम्ही काहीतरीच काय सांगताय. मग किडन्या पण दे, 5 कोटी देतो. तू गरीब आहे म्हणतोयस ना, देतोय ना 5 कोटी. अरे केवढं सामर्थ्य आहे आमच्याकडं. मी वारंवार सांगतो, हे सामर्थ्य टिकवायचं असेल ना तर 2 गोष्टी करा. मनमुराद हसायला शिका. हसणं तेव्हा येतं जेव्हा तुम्ही सकारात्मक असता. नकारात्मक विचारात असलेला माणूस हसूच शकत नाही, तुमच्या पुढं कितीही मोठा विनोदवीर आणला तरी. सगळ्यात महत्वाची गोष्ट सकारात्मक राहा, बाकी काही अडचण नाही. मग काही होऊ दे. संकट तुम्हाला भीती घालतात का? तुम्ही भीता म्हणून. निर्भयाला संकटही भीती घालत नाही, ते आधीच पळून जातात. स्वामी विवेकानंद मंदिराच्या दिशेने निघाले होते, काय माकडं त्यांच्या अंगावर उड्या मारायला लागली. स्वामी विवेकानंद पळत सुटले माघारी. एक साधू म्हणाला, थांब, पळू नकोस, सामोरा जा, सामोरा जा. स्वामी विवेकानंद बघ पायऱ्या चढत चढत वर गेले, तशी माकडं पळून गेली. साधू महाराज म्हटले, भिणाऱ्याला सगळेच घाबरवतात आणि निर्भयाला सगळी संकट सुद्धा शरण येतात. पळून नाही जायचं, भिडायचं, भिडायचं, लढायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि लढणं कधी घडतं? तुम्ही सकारात्मक हवा. आता काय होईल ते काय सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे जपानी माणूस 120 वर्ष जगतो. तो काय औषधं कुठली खातो का? काय करतो तो? लहानपणापासून त्याच्यावर एकच संस्कार आहे, जपानी माणूस 120 वर्ष जगतो. हा त्याच्या मनातला विश्वासच त्याला 120 वर्ष जगवतो. आणि आपल्याकडं आता काय राहिलंय माणसाचं आयुष्य 60च. आता 50 तर झाले, आता उरले किती? काय कॉन्फिडन्स आहे आमचा आमच्या जाण्याबद्दल. ठरवून घ्या ना, अडचण काय आहे? 120च जगणार. पोरांवर तो संस्कार करावा पहिल्यांदा. अडचण तिथं झाली आमची सगळ्यात मोठी. हा विश्वास निर्माण करणं, विश्वास. बाकी काही 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 अडचण नाही. सकारात्मक राहा, हसा, मनमुराद हसा. म्हणजे हृदयाची कवाडं उघडी होतात, रक्ताभिसरण उत्तम होतं. सतत हसणाऱ्या माणसाला हृदयविकाराचा झटका येत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या मुलांना रडायला शिकवा. रडगाणं गायला नव्हे, रडायला शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला सांगा ना, संकट कुणाला आली नाहीत. गुरुकुलातनं श्रीराम अयोध्येला आले. राजा दशरथांना वाटलं बस आता श्रीरामाला राजा करावा अयोध्येचा. राज्याभिषेक घोषित झाला. सगळे अयोध्या आनंदानं नटली. सगळीकडे आनंदी आनंद. श्रीराम अयोध्येचे राजे होणार. केवढा आनंद. उद्या राज्याभिषेक आहे. आणि आदल्या रात्री कैकेयी माता राजा दशरथांकडे आल्या. तुम्ही मला दोर वर देणे बाकी आहात. राजा दशरथ म्हणाले, अलभ्य लाभ, उद्या माझा पुत्र राम राजा होतोय आणि त्या मुहूर्तावर तुम्ही वर मागताय. उत्तम, दुग्ध शर्करा योग, मागा मागा. आणि कैकेयी मातेने वर मागितला, रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या भरताला अयोध्येचं राज्य. राजा दशरथाच्या पायाखालची जमीन सरकली, डोळ्यातनं खळदिशी अश्रू ओघळला. पण तो काळ होता, प्राण जाय वचन ना जाय. त्यांनी रामाला बोलावलं, राम तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. दुसऱ्या क्षणी श्रीराम निघाले. पण परंतु किंतु विषयच नाही. ही काय पद्धत आहे का? अख्ख्या अयोध्येत बॅनर लागलेत आणि आता तुम्ही सांगताय कॅन्सल शपथविधी. सगळे कार्यकर्ते ही काय ते काही मातेना काय सांगायचं ते तुमचं तुम्ही सांगा.
अजिबात नाही जमणार. टाळता आलं असतं, नाकारता आलं असतं, पण पुत्र कैसा असावा पित्यानं सांगितलं ना, संपला विषय. पण परंतु किंतु काही नाही, निघाले, एका क्षणात निघाले. सीतामात्यांना सांगितलं चला आपल्याला वनवासाला जायचं आहे, आता अयोध्येला परत येऊ, ते 14 वर्षानंतरच. सीतामाता अशा म्हणल्या का याच्यासाठी तुमच्याशी लग्न लावून दिलं का? मग हे आधीच सांगायचं होतं. तुम्ही अयोध्येचे राजे होणार, मी महाराणी होणार, म्हणून हे सगळं. अजिबात नाही, अजिबात नाही. हे आलेलं संकट ठरवून आलंय का? अचानक आलंय. कुणी गोंधळला असता, विचलित झाला असता, निराश खचला असता. इतकं सहज घेतलं श्रीरामानी. ही सकारात्मकता आहे. संकट सुद्धा हसत हसत झेलता आली पाहिजेत. रडायचं कसलं त्याच्यात? सीता राम निघाले. लक्ष्मणाला प्रश्न पडला आपण काय करावं. तो धावत धावत सुमित्रा मातेकडे गेला. श्रीराम सीता मातेसह वनवासाला निघालेत, मी काय करू? श्रीरामांबरोबर जाऊ का इथंच राहू? सुमित्रा माता म्हणाल्या, जिथं श्रीराम तीच तुमची अयोध्या. संपला विषय. निघाले लक्ष्मण. कारण होती का काही? हे बंधुत्व आहे. सकारात्मकतेनं संकट स्वीकारणं हे प्रभू श्रीरामांकडनं शिकावं ना. श्रीकृष्णाचा काय दोष होता हो? जन्मच कारागृहात. बर तिथेही मृत्यू घोंगावतोय जन्मताच. कंस तयारच आहे, बस संधी मिळावी. संपला कृष्ण. यमुनेतून बाहेर सगळ्या संकटांशी झुंजत. राजपुत्र आहे, जगावं कुठे लागलं? गोकुळात. गाई चारायचं काम, दूध काढायचं काम. झेलली ना संकट. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठंही मावळलेलं नाही, अजिबात नाही. हा राक्षस आला, ती राक्षसीन आली, सतत चालू आहे. पण श्रीराम आणि श्रीकृष्ण त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांचं, अडचणींचं, दुःखाचं रडगाणं अवघ्या चरित्रात कुठंही करत बसलेले नाहीयेत. ते का भगवान झाले? नकारात्मकता नाहीये, अजिबात नाही, अजिबात नाही. याच्या उलट कर्ण महाप्रतापी होता, पण श्रीकृष्णाजवळ सारखी रडगाणी गात असायचा. मग माझा काय दोष होता? मग मी पण कुंतीच्याच पोटी जन्माला आलो ना. मग मी का सुतपुत्र? मग माझा अधिकार असून मला का नाही दिलं? मग माझ्याच वाट्याला काय? हे कायम रडगाणं. पिछे का हसत राहा? संकट सुद्धा हसली पाहिजे तो तुमच्या बरोबर. रडत का राहा? भावनेंचा निचरा व्हायला पाहिजे. मी वारंवार सांगतो आई वडिलांना, मुलाला रडताना अडवू नका. पौरुषत्वाच्या अहंकारी त्याच्या भावना दाबून ठेवतो आम्ही, त्याचा निचरा होऊ देत नाही. म्हणूनच बायका कधीही व्यसन करत नाहीत आणि पुरुष व्यसनाधीन होतात का? कारण ते रडत नाहीत. स्त्रिया रडल्या की त्यांच्या भावनांचा निचरा होतो, रडल्या की मोकळ्या होतात, त्यांना व्यसनांची गरज भासत नाही. आणि पुरुष रडतात कारण दुःख साठून राहतं, निचरा करायला तो मग पोरांना हसायला जितकं शिकवाल तितकं रडायलाही शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उद्याची पिढी घडवायची तर, सगळ्यात महत्वाची. त्याच्या आयुष्याला शिस्त असलीच पाहिजे, ती लागलीच पाहिजे, यायलाच हवी ती. पण अहंकाराचा वारा न लागो त्याच्या चित्ता. तू मुलगा आहे अजिबात नाही. बघा, जर मुलाला मोकळेपणानं तुम्ही भावना व्यक्त करू दिल्या तर तुमचा मुलगा कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अजिबातच नाही. त्याला सांगा, एक संवेदनशीलता त्याच्या मनात निर्माण करता येते, कृतज्ञता नावाची भावना त्याच्या मनात निर्माण करता येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जे मिळालंय त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला त्याला शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. साध्या साध्या गोष्टी असतात. पूर्वी मी लहान असताना जेवायला बसलो की आमची आजी सांगायची, जेवायच्या आधी एक घास काढ आणि ताटाच्या बाहेर ठेव.
मला वाटायचं माशा बिशा मुंग्या बिंगा ताटात शिरतील, त्या शिरून आहेत म्हणून आपलं त्यांचं त्यांना बाहेरच देऊन ठेवा. नंतर आजी म्हणाली की भूमी आपल्याला अन्नधान्य देते म्हणून आपण जगतो. ती भूमी जेवढं देते तेवढं आपण नाही देऊ शकत. किमान कृतज्ञता म्हणून त्या भूमीला एक घास तरी दे, ही देण्याची भावना वाढीला लागते. सायंकाळ झाली की तुळशी पुढात दिवा लावत जा. आजीला लावणं कठीण नव्हतं, पण ती माझ्या हातानं लावायची. मला वाटायचं माणसं येतात जातील, अंधार नको, उजेड नाही. ती म्हणायची तो सूर्य दिवसभर प्रकाश देतो, त्याच्यामुळं सृष्टी जिवंत आहे. त्याच्या इतका प्रकाश आपल्याला नाही देता येणार, पण किमान एक मिनमिनती पंक्ती लावून त्याच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करता येईल. त्याला आईवडिलांच्या बद्दलची तीच कृतज्ञता सांगावं. त्याला वाटेल आईवडिलांनी मला घडवणं, मोठा करणं आईवडिलांचं कर्तव्य आहे. चूक. आईवडिलांच्या प्रती कृतज्ञता असायलाच हवी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही श्रीराम म्हणतो ना, मग रामाचा हा आदर्श येऊ द्या ना मनात. श्रीकृष्ण कळू द्या ना. अजिबात नाही तो आपल्या माता पित्यांवर संताप व्यक्त करत. कधी देवकीबद्दल वासुदेवाबद्दल बोललेत श्रीकृष्ण? अजिबात नाही. स्वराज्य हे शहाजीराजे जिजाऊंचं काळी स्वप्न होतं. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण केलंय शिवाजी महाराजांनी. कृतज्ञता व्यक्त केली आहे. तुम्ही मला जन्माला घातलं, तुम्ही मला घडवलं, मोठं केलं, मी केलं पाहिजे हे घ्या, ही कृतज्ञता आहे. आमच्या मुलांना ती कृतज्ञता शिकवा, सगळ्यात महत्वाची. आणि सगळ्यात महत्वाची त्याला त्याच्या शरीराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला सांगा. जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार झालेलं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक अद्भुत शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं आपल्याला दिलंय. ते व्यवस्थितच राखलं पाहिजे. पण माणूस स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी डोळ्यांची काळजी घेत नाही. घेतली असती तर चष्माच लागला नसता. माणूस स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. घ्यायला हवी. गाडीचं 5,000 किलोमीटर झालं की टोयोटातनं फोन येतो ना, गाडी की सर्व्हिसिंग आ गई है. आपण पण गडबड करतो, नाही नाही जा जा लेके जा पहिले, महत्वाचं आहे ते, काही झालं तर जीव जाऊ शकतो. अरे गाडीचं सर्व्हिसिंग वेळेवर करता, मागच्या वेळी शरीराचं कधी सर्व्हिसिंग केलंय आठवतंय का? कृतज्ञ राहायला शिकवा शरीराबद्दल, कारण हे माध्यम आहे त्याला आयुष्यात जे काही कमवायचंय ते उत्तम सर्वोत्तम निरोगीच राहायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला सांगा काय दुःख आहे तुझ्या वाट्याला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा होता. फतेखानाला मृत्यू, अफजल खानाला मृत्यू, शाहिस्ता खानाला मृत्यू, मिरझाराचे आले मृत्यू, महाराज आग्र्यात अडकले मृत्यू, जिवंत परत येतील का नाही खात्री नाही, मृत्यूच. पण एवढी जीवावरचे संकट असताना सुद्धा महाराज आयुष्यभर निर्व्यसनी राहिले. आमच्या पोरांना अशी कुठली मोठी दुःख आहेत? काय दुःख आहे, काय वेदना आहेत तुम्हाला? कशासाठी? पानपट्टीवर गांजा मिळतो, कोकेन तयार करताना तुमच्याकडे सापडले, आमच्याकडेही परवा सापडलं. कुणीतरी घेतंय म्हणून तयार होतंय ना. कोण आहेत हे? सांगा ना आमच्या पोरांना. हां, एखाद्या चौकात उभा राहून पोरीची छेड काढायची असेल, जरूर गुटखा खा, काय अडचण नाही, कारण ती छेड काढणाऱ्याची ओळखच आहे. मारहाण करायची आहे, गुंडागर्दी करायची आहे का तुला? गांजा ओढला पाहिजे तू, त्याशिवाय ती चेव येतच नाही. कर. दोरडा घालायचा, डाका घालायचाय, बेभान व्हायचंय काम करताना, ते पिलीच पाहिजे तुला, त्याशिवाय पर्याय नाही. मर्डर करायचं का तुला? हा, मग कोकेन घे, त्याशिवाय जमणार नाही. काय करायचं आहे ते ठरवा. हा, डॉक्टर व्हायचं असेल मग हे तुमच्यासाठी नाही. उत्तम व्यावसायिक व्हायचं असेल अजिबात तुमच्यासाठी नाही. उद्योगपती व्हायचं असेल शिरूच नका इकडं. काय व्हायचंय ते ठरवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण हे जे करणारे आहेत ना ते फार काळ जगत नाहीत, त्यामुळे त्यांनी तो विषयच नाही. आपल्याला
उत्तम निरोगी जगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. काही अडचण नसते, काहीही अडचण नसते. आमच्या मुलांना फक्त तेवढं सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं काही करू शकत नाही. खगोलशास्त्राची त्या तरुणाला आवड होती, अवकाशशास्त्राचा अभ्यास करावा असं त्याचा वेळ होता. पण एकदा जिन्यावरनं उतरताना तो धडपडला आणि धार दिशी खाली पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेलं. डॉक्टरांनी इलाज केला, उपचार केले, पण तो बराच होईना. त्याचा आजार बळावत निघाला. नंतर बऱ्याच तपासल्यानंतर त्याला ALS हा कधीही बरा न होणारा आजार झाल्याची नोंद झाली. या आजारामध्ये मानसिक शक्ती उत्तम राहते, पण शारीरिक शक्ती मात्र दिवसेंदिवस खालावत जाते. हळूहळू एक एक अवयव काम बंद करायला लागतो. असा तो ALS नावाचा आजार. डॉक्टरांनी अत्यंत स्पष्ट शब्दात त्या 21 वर्षात तरुणाला सांगितलं, तू फक्त 2 वर्ष जगू शकशील, तुझं आयुष्य फक्त 2 वर्षच. निराश झाला, खचला. स्वप्न मोठी होती, आकांक्षा भव्य होत्या, पण नियतीनं असा फटका दिला की फक्त 2 वर्ष काळोखाच्या खोल अंधारात फेकला गेला. पण या भयानक अवस्थेत सुद्धा त्यांनी त्याचा विश्वास ठाम ठेवला. त्याचं स्वप्न होतं अवकाशात झेप घ्यायचं, अंतराळात फिरायचं. त्या काळोखातनं तो बाहेर आला आणि त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्याही अवस्थेत अभ्यास करत राहिला. पुंज यामिका आणि सापेक्षतावादाची सिद्धांतांची संगड घातली आणि प्रचंड मोठा गौरव, प्रचंड मोठी प्रसिद्धी त्याला मिळाली. अफाट नाव झालं. मध्येच त्याला निमोनिया झाला आणि त्याच्या गळ्याला छिद्र पाडावं लागलं. ते छिद्र पाडल्यामुळं त्याचा कायमचा आवाजच गेला. आत्तापर्यंत तो व्हीलचेअरवर बसून होता, कारण पायाने काम करणं बंद केलं, हाताने काम करणं बंद केलं, मेंदूनेही काम करणं बंद केलं. फक्त बोलू शकत होता, संगणकाच्या साह्यानं आपलं काम करू शकत होता. पण आता निमोनियामुळं गळ्याला छिद्र पाडलं आणि त्याचा आवाजही गेला. फक्त व्हीलचेअरवर बसून राहणं. हळूहळू शरीराच्या एकेका अवयवानं साथ सोडायला सुरुवात केली. दुसरा कोणी असता संपून गेला असता, खचून गेला असता, आत्महत्या करून मोकळा झाला असता. कारण त्याचं सगळं शरीर लुळा पडलेलं, सगळं शरीर. त्याला ना बोट हलवता येतं, ना पाय, ना ओठ, ना काही नाही. फक्त त्याचा मेंदू चालू होता, बुद्धी चालू होती. आणि त्यातून तो अभ्यास करत राहिला अंतराळाचा. त्या व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या साह्यानं फक्त अंतराळाचा शोध घेत राहिला. आणि त्या अवस्थेत त्यांनी कृष्ण विवरांचा शोध लावला आणि जगात एक अफाट क्रांती झाली. तो व्हीलचेअरवर बसून अंतराळशास्त्राचा वेद आणि शोध घेणारा स्टीफन हॉकिंग, या जगातला प्रचंड मोठा असामान्य माणूस. तुमच्याकडे काय आहे काय नाही यांनी काहीही फरक पडत नाही. तुम्ही काय करता आहात ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं. बिस्मार्क फक्त एकच सांगितलं, यशाचा एकच मार्ग आहे, कष्ट, कष्ट आणि कष्ट. दुसरा पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो. सगळं शरीर लोळा असलेला माणूस जर कृष्ण विवरांचा शोध घेऊ शकतो, तर आपण तर धडधाकट आहोत. आपण केवढा इतिहास घडवू शकतो. ताकद आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे. विश्वास, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर सातत्यानं पुढे जात राहणं हे यशाचं सगळ्यात मोठं गमक आहे. आमच्या उद्याच्या पिढीमध्ये हा आत्मविश्वास पेरा, हा आत्मविश्वास भरा. उद्याचं जग तो जिंकून जाईल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपल्या उद्याच्या पिढीला त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. व आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर या महेश नवमी महोत्सवाचे सांगता आज सरांच्या या उद्बोधनातून झालेली आहे. या 3 दिवसामध्ये आपण सर्वांनी येऊन ह्या महोत्सवाचा जे स्वरूप वाढवलं त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या आम्हाला पद्मावती कॉन्व्हेन्शन हॉलने
फार मोठं सहकार्य, त्यांचंही देवसानी परिवाराचं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या पद्मावती कॉन्व्हेन्शन हॉलचे श्री श्यामजी भूदत्त, श्री जक्का यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. त्यांचंही मी त्या सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आभार व्यक्त करतो. श्री गुरुकृपा साऊंड सिस्टीम यांनी अतिशय एक काम आम्हाला म्हणजे जे काही आमच्या मनात तुमच्या मनात जे काही जोडण्याचं काम केलं आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. सर्व सहकारी आणि जे आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचाही आभार व्यक्त करतो. या महोत्सवामध्ये माझ्याबरोबर जे माझे मित्र श्री चंद्रकांत आपडिया, श्री गिरीजी जाखेटिया, श्री मधुसूदन कालानी, किरण कुमार राठी, सूर्यकांत आपडिया, प्रवीण चंडक, श्री राजगोपालजी सोमानी यांनी फार मोठं एक कष्ट घेतलं आणि या कष्टाचं चीज या 3 दिवसीय महोत्सवामधून सार्थक झाला असं मला वाटतं. मी जवाहर जाजू एकटा नाही, हा माझा सर्व माझे मित्र हे माझे परिवारामधून जिल्ह्यातून आहेत म्हणून ह्या पद्धतीने हा काम झालेला आहे. मी या सर्वांच्या प्रती माझं एक कर्तव्य म्हणून मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी यापुढे मला अशाच पद्धतीने सहकार्य करावं आणि या समाजाचं नाव पर्यायाने वाढत राहावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या समारंभानंतर अल्पोपहार होईल, तर नंतर हा कार्यक्रम संपेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही आज इथं आलात, 4 छान लावलात. मी आपल्याप्रती फार फार कृतज्ञता व्यक्त करतो. मी सरांच्या बाबतीत सांगतो, सरांना मी फक्त फोनवर निमंत्रण देतो, सर ते स्वीकारतात. यापेक्षा मला मोठेपणा काय पाहिजे. धन्यवाद सर, फार फार धन्यवाद आपल्याप्रती. आजच्या या कार्यक्रमाची सांगता आजच्या राष्ट्रगीतानी करावी असं वाटत होतं, परंतु सर्वजण तिकडे गेलेले आहेत. तरी देखील आपण जे सभागृहामध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीत होईल, तर नंतर या महोत्सवाची सांगता होईल. त्याचप्रमाणे अल्ट्राटेकचे श्री केंगार साहेब यांनी आम्हाला मागच्या कवी संमेलनामध्ये देखील माहेश्वरी परिवारचा अल्ट्राटेक आहे, परंतु सरांनी जे आम्हाला मदत करतात त्यामुळे आज देखील त्यांनी मदत केलेली आहे. मी सरांचं देखील केंगार सरांचं देखील अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. राष्ट्रगीत होईल. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर गंगा हिंद हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा
DJ Asif SK.